हॅलो. आज आपण बनवूयात सोयाबीन. मी छोटे सोयाबीन होते ते पहिले अर्धा तास भिजू घातले होते. त्यानंतर त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलं. मग एका कढईमध्ये तेल 2 पळ्या टाकून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी ॲड केली. मोहरीला चांगला तडका दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले जिरे. जिरे मी थोडे जास्तच घेतले होते कारण जिरे मला सोयाबीनमध्ये आवडतातच म्हणून. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं. मीठ ॲड का केलं तर थोडंसं पाणी सुटेल तेलामध्ये आणि जो काही लाल मसाला मी टाकणार आहे त्यानंतर ते काही जळू नये म्हणून थोडंसं पाणी सुटण्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं पहिलं आणि मग गॅस बारीक करून घेतला कारण की लाल मसाला टाकला की थोडासा मग तो करपतो. सो दॅट त्याच्या आधी मी एक लाल मसाला टाकून घेतला आणि थोडंसं हलवून म्हणजे कढईमध्ये पसरवलं सगळीकडे थोडंसं तेल. का तर सोयाबीन टाकलं ना आपण तर ते चिटकतं त्याला. असं छोटेवाले सोयाबीन घेतले होते मी भिजून. तुम्ही मोठ्या सोयाबीनचं पण करू शकता पण कसं की सगळ्याला मसाला व्यवस्थित आतमध्ये लागत नाही मोठ्या सोयाबीनमध्ये म्हणून मी छोट्या सोयाबीनच आणते डीमार्टवरून. सो चांगले सोयाबीन हलवून वगैरे घेतले, फ्राय केले. त्याच्या आधी एक टेस्ट केलं थोडंसं की मीठ काही कमी वगैरे आहे का ते चेक केलं. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी परत थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं त्याच्यामध्ये. परत चांगलं एकत्र हलवून आणि मग आता त्याच्यानंतर मी मोठा गॅस केला का तर मला त्याला क्रिस्पी करायचं होतं. सो मग मी थोडंसं मोठ्या गॅसवरतीच मग मी क्रिस्पी करून घेतलं. छोट्या गॅसवरती लवकर क्रिस्पी होत नाही म्हणून मी एक मोठा गॅस करूनच क्रिस्पी करते. सो कशी वाटली तुम्हाला सोयाबीनची रेसिपी? सो अशा नवीन नवीन रेसिपीसाठी मला चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. थँक्यू.